नमस्कार मंडळी, श्रावणाच्या आजच्या दुसऱ्या सोमवारी आपण आलेलो आहोत चौल रामेश्वर येथे। सप्ताहाचा आजचा शेवटचा दिवस आहे। सप्ताह संपल्यानंतर पालखीचं आयोजन होणार आहे, त्याच्या आधी आपण दर्शन घेऊया। 350 वर्ष पूर्वीचं हे पुरातन असं मंदिर आहे। पेशवे काळात ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला होता। समोरच मंदिराच्या समोर उंच अशा सुंदर दीपमाळा आपल्याला पाहायला मिळतात। नारळी पोपळीच्या बागा अवतीभोवती असून हे असं हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर वसलेलं आहे। खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे। दूरवरून पर्यटक ह्या मंदिराला भेट देण्यासाठी येतात, तसेच भाविक मंडळीही फार येथे दर्शनासाठी येतात। मंदिराच्या समोरच ही पाषाणी नंदीची मूर्ती आहे, त्याची आपण प्रथम पूजा करून घेऊया। इथे आता भजन चालू आहे। केदार आठवले बुवा भजन करतायत आणि त्याला तबल्याची साथ देतात रामकृष्ण आठवले। श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून ते दुसऱ्या सोमवारपर्यंत अहोरात्र इथे हरिनाम सप्ताह चालू असतो। आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे। समोरच पाषाणी गणपती मूर्ती आहे, त्याची मी पूजा करून घेत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गणपते नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपती बाप्पा मोरया। मंदिराच्या आतमधील हा प्रशस्त सभामंडप आहे। गाभाऱ्यात पूजा करते वेळी सोहळ्याने जावं लागते, म्हणून मी आज हा असा वेश परिधान केलेला आहे। आता आपण गाभाऱ्यामध्ये जाऊन श्री रामेश्वराची पूजा करून घेऊया। इथे सोहळ्याने आतमध्ये जावं लागतं।
गाभाऱ्यातील पूजा दर्शन आटपून मी आता बाहेरील मागल्या बाजूस श्री मारुतीरायाचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊया आपण. मंदिराला लागूनच असलेलं विठोबा रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथे आपण आता दर्शन घेऊया. विठोबा रुक्मिणीच्या दोन्ही बाजूस पाशा आणि गणपती मूर्ती आहेत, अत्यंत सुंदर अशा दिसत आहेत. मंदिराच्या आतमध्ये लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे, त्यासमोरच हे पर्जन्य कुंड आहे. पर्जन्य कुंड हे दुष्काळ पडल्याच्या नंतर उघडले जाते, त्याच्या काही नोंदी आहेत. शेवटचं पर्जन्य कुंड उघडल्याची नोंद 27 जुलै 1941 अशी आहे. मंदिराच्या बाहेरच हे आशापुरी मातेचं मंदिर आहे. नवरात्रात इथे देवीची वाडी भरली जाते, वेगवेगळ्या फुलांनी इथे सजावट केली जाते देवीची. मंदिराच्या बाजूलाच एकाच रेषेत 9 अशी पाशा आणि शिवलिंग छोटी छोटी आहेत, त्याचं आपण आता हे दर्शन घेतोय. महादेवाची रामेश्वर महादेवाची पालखी ही महाशिवरात्री तसेच श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आणि त्रिपुर्णिमेच्या दिवशी रात्री 11 वाजता निघते. पूर्ण गावात ही पालखी फिरवली जाते. चौल गावाचं हे आराध्य दैवत आहे. थोड्याच वेळात आता सप्ताहाची सांगता होऊन पालखी निघेल. पूर्ण मंदिराच्या समोरील ही पुष्करणी चौलमधील सर्वात मोठी पुष्करणी मानली जाते. येथे लहान ते वयोवृद्ध मंडळी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी येतात. 15 ऑगस्टला इथे पोहण्याच्या स्पर्धा होतात. अतिशय निसर्गरम्य असं हे चौलगाव आपल्याला दिसत आहे.
श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी आम्ही तुम्हाला श्री रामेश्वराचं दर्शन तसेच पालखी सोहळ्याचं दर्शन घडवलेलं आहे. पुढल्या सोमवारी आणखी एका चौलमधील नवीन शिवलिंगाचं दर्शन घडवणार आहोत. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहून जरूर कळवा.